महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गुलाबी थंडीत हवेत गारवा असतानाच राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे। विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत विधान भवनाच्या पायऱ्यांवर धडक देत जोरदार निदर्शने केली। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे आंदोलन रंगत गेलंय। नमस्कार, मी धनश्री। आपण पाहत आहात दैनिक संध्या लाईव्ह। एकंदरीत आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दुसरा दिवस विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे। सत्ताधारी विरोधी पक्ष कुठेतरी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करणार आहे। आज दुसऱ्या दिवशी देखील विरोधी पक्ष नेता न दिल्यामुळे हे आंदोलन आता करणार आहेत। जर आपण बघायला गेलं तर अंबादास दानवेंनी सकाळी ट्विट करून महेंद्र दळवींचा तो व्हिडिओ व्हायरल केलाय। त्यामुळे महेंद्र दळवींचा व्हिडिओ देखील आता हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पनवेलचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी देखील सिडकोच्या किमती कमी करण्यासाठी गळ्यात बॅनर घालून एक अनोखं आंदोलन केलेलं आहे। याचबरोबर जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, नाशिक तपोवनाच्या झाडांची कत्तल असेल, त्याचबरोबर पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरण असेल, यांसारखे विविध प्रश्न आहेत ते आज हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आजच्या दुसऱ्या दिवशी लागलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषारसह मी धनश्री, दैनिक संध्या लाईव्ह, नागपूर। आंदोलकांनी गळ्यात कापसाच्या माळा घालून अनोखे आंदोलन केलं। कापसाला भाव द्या अशी प्रमुख मागणी त्यांनी यावेळी मांडली। शेतकऱ्यांना अन्यायकारक भाव मिळत असल्याचा आरोप करत त्यांना न्याय द्या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीचाही पुनरुच्चार करण्यात आला। सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी विरोधकांनी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।